विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर ग ने सुरू होणारे शब्द असणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही ते उत्तर द्यायचं, ज्याचं उत्तर काय ना ग या अक्षरानुसार. कळलं का? हां, ठीक आहे. अन्वी, सांग बरं बाळा मला. शाळेत सर्व विद्यार्थी एकसारखे कपडे घालून येतात, त्या कपड्यांना काय म्हणतात? गणवेश. वा वा, छान. ऊसापासून बनणारा गोड पदार्थ कोणता? गुळ. वा, छान. पुढचं सांग. केसात घालण्यासाठी फुलांची छोटी माळ बनवतात, तिला काय म्हणतात? हा, चल. गजरा. अरे वा, छान. हा, हळूहळू चालणारा पावसाळ्यात दिसणारा लहान प्राणी कोणता? गोगलगाय. अरे वा, फारच छान. गाईचे दूध विकणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? चला. गवळी. अरे वा, छान. शेतात उगवणारे हिरवे जनावरांना खायला देतात, ते काय? गवत. छान. गाणी गाणारा कोण असतो? गायक. अरे वा. आपण आनंदाने गातो त्याला काय म्हणतात? गिटार. आपण गातो त्याला काय म्हणतात? गाणे. छान. अरे वा, ही सर्व उत्तर देते बघा प्रश्नांच्या. दूध देणारा प्राणी कोणता? गाय. अरे वा, छान. भारतातील एक पवित्र आणि मोठी नदी कोणती? गंगा. व्हेरी गुड. जो माणूस गावात राहतो त्याला काय म्हणतो? गिटार. चल. हा, गवाई. गवाई. गावाई. गावात राहतो त्याला आपण काय म्हणतो? गावकरी. छान. बघ, शिवांश सांगितलं काय त्याला म्हणतो आपण? गावकरी. गावकरी म्हणतो. सोपाच होत. लहान मुलांना खूप आवडणारा हत्तीच्या डोक्याचा देव? गजानन. गजानन, गणपती असं आपण त्यांना म्हणतो. छान. दोन किंवा अधिक लोक एकत्र बसून आनंदाने बोलतात, त्याला काय म्हणतात? गोष्टी. हा, काय म्हणतात बाळा त्याला? गप्पा. छान. त्याला काय म्हणतात? गप्पा म्हणतात. आता मला सांग तू, गुलाबी रंगाचे सुगंधी आणि सुंदर फूल कोणते? गुलाब. व्हेरी गुड. रस्त्यात धावणारे 4 चाकांचे वाहन त्याला काय म्हणतो आपण? गाडी. वा, फारच छान. शिक्षकांना आपण आदराने काय म्हणतो? चल. गुरु. गुरु म्हणतो. छान. आणखी काय म्हणतो आपण शाळेत? टीचर. ग नाही, ग नाही. तुझं उत्तर बरोबरच आहे, पण आपण गुरुजी पण म्हणतो ना, आपले आई वडील गुरुजी पण म्हणतात. ठीक आहे. छान. आता मला सांग, संगीत वाजवण्यासाठी वापरले जाणारे तारा असलेले वाद्य कोणते? गिटार. व्हेरी गुड. छान. सकाळी उठण्यासाठी लावलेला आवाज देणारे घड्याळ काय करते? गलाराम. गलाराम. आणि मी नवीन शब्द काढला, त्याला काय म्हणतात बाळा? गजर म्हणतात. काय म्हणतात? हा, गजर वाजतो असं त्याला म्हणतात. ज्याला आपण अलार्म वाजला ना, त्याला मराठी शब्द काय आहे? गजर आहे. हा, ठीक आहे. तू मला सांग बाळा, शेतात उगवणारे हिरवे जनावरांना खायला देतात, ते काय असते? गवत. गवत असते. हा, आता पुन्हा सांग. हळूहळू चालणारा पावसाळ्यात दिसणारा लहान प्राणी कोणता? गोगलगाय. छान. केसात घालण्यासाठी फुलांची छोटी माळ बनवतात, तिला काय म्हणतात? गजरा. अरे वा, व्हेरी गुड. ऊसापासून बनणारा गोड पदार्थ कोणता? गुळ. छान. आता तुम्हाला
अशा प्रकारे प्रश्न येतातच. गावामध्ये गावाचा कारभार बघायला एक संस्था असते, स्थानिक स्वराज्य संस्था. तिला आपण काय म्हणतो? चल, गावकरी नाही रे बाळा, ग्रामपंचायत. तिला काम आपण काय म्हणतो? हा, सोपंच होतं, तुम्ही लक्षात घेतलं नाही. कितीदा उत्तर सांगतो आपण. ग्रामपंचायतीचे सरपंच, गावचे सरपंच कोण आहेत? पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला केलेली व्यवस्था. नाली असते एक बांधलेली मोठी नाली, त्याला काय म्हणतो आपण? त्यातून पाणी वाहून जातं. चल, गण झाला का बाळा चालू? मग जे वाहून जाते नाली त्याला पाणी म्हणतो का आपण? त्या नालीला काय म्हणतात? गण हे शब्द काय म्हणतात? हा, त्याला गटार म्हणतो आपण. काय म्हणतो? जमिनीत राहणारा बाळा, जमिनीत राहणारा आणि शेतीसाठी उपयुक्त असणारा किडा कोणता?